1000 वर्षापूर्वी जर तुम्ही भारताची हिस्ट्री बघितलात, हिंदुस्थानची हिस्ट्री बघितलात, तर आपण म्हणतो ना की अरे आपण सोने की चिडिया होतो. म्हणजे काय होतो आपण सोने की चिडिया म्हणजे? कारण आज त्यावेळी आपल्या देशामध्ये बऱ्याच गोष्टींचं प्रोडक्शन व्हायचं. टेक्स्टाईल म्हणा किंवा त्याच्यामध्ये ज्वेलरी म्हणा, डायमंड्स म्हणा, आपण मॅन्युफॅक्चरर होतो. आणि ते माल आपण पहिल्यांदा 2ऱ्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत आपण हा व्यापार आपण रोमन्स बरोबर केला, ग्रीक लोकांबरोबर केला आणि त्यानंतर मग तो आपण ईस्ट एशिया बरोबर पण केला. पण वी वेअर मॅन्युफॅक्चरर. जर उद्या आपल्याला मॅन्युफॅक्चरर बनायचं ना, सो वी नीड एक्सप्रेस हायवे. ओके, एक्सप्रेस हायवेची डेफिनेशन तर वाचा आणि नंतर मग कमेंट करायला या. म्हणजे मी मूर्खासारखं बोलतोय कारण मला राग येतो कधी कधी. ओके, कारण लोकांना म्हणजे एक काहीतरी पुस्तकं वाचायची, 2-3 मोठमोठे शब्द वापरायचे आणि काहीतरी बोलायला सुरुवात करायचं आणि लोकांची डोके भडकली जातात आणि त्यानंतर मग लोक बोलत बसतात. ओके, पण एक्सप्रेस हायवे म्हणजे काय? जिथे इनहॅबिटेशन नसेल. ओके, म्हणजे बाबा मोठमोठ्या सिटीज नसतील, गावं नसतील, अशा अननोन म्हणजे शांत ठिकाणावरून तो हायवे जातो. आता तो एक्सप्रेस हायवे का बनवला जातो? तर त्याच्यामध्ये काय आहे की जी जागा आहे तर ती मग स्वस्त मिळते. जेवढं तुम्ही सिटीच्या बाजू जागा ॲक्वायर करायला सरकारने सुरुवात केली तर ऑब्व्हियसली ते त्यांना महाग पडणार. सो दॅट इज रिझन एक्सप्रेस हायवे हा निर्जन ठिकाणावरून जातो आणि त्याचा पर्पजच हा नाही आहे की छोटी छोटी गावं जोडायची. हायवेज आर देअर. ओके, आणि एक्सप्रेस हायवे याचा पर्पजच हा आहे की बाबा मुंबई गोवासारखी सिटी आहे किंवा मुंबई टू कणकवली म्हणा, कुडाळ म्हणा, दापोली म्हणा, चिपळूण म्हणा, खेड म्हणा, या सिटीजना तो कनेक्ट करेल. गावागावांना कनेक्ट करायला हायवे आहेत. ओके, आपले सो कॉल्ड हायवे, 4 लेन हायवे. ओके, कारण आपल्याला असं वाटतं अरे या 4 लेन हायवे झाला म्हणजे मोठी गोष्ट झाली. 4 लेन हायवेला काहीच व्हॅल्यू नाही आहे तसं म्हटलं तर. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.